नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेचे अंदाजपत्रक कोणतीही करवाढ नसलेले वास्तववादी अंदाजपत्रक. आयुक्त तथा प्रशासक शीतलतेली उगले यांची माहिती. महापालिकेच्या गाळेधारकांना महापालिका प्रशासन नोटिसा बजावणार. गाळ्यांचा भाडेपट्टा नूतनीकरण करण्याचे दिले संकेत. पिवळसर पाणी पिण्यायोग्य, मात्र खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. आयुक्त शीतलतेली उगले यांचे शहरवासियांना आवाहन. आणि छत्रपती शिवाजी महाराज अवतरले टू व्हीलरवर. शिवप्रेमी श्रीकांत गायकवाड यांची शिवजयंती निमित्त अनोखी भक्ती. महापालिकेचे 1157 कोटीचे अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक शीतलतेली उगले यांनी सादर केले. कोणतीही करवाढ नसलेले हे अंदाजपत्रक असून नागरिकांना आवश्यक त्या नागरी सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त शीतलतेली उगले यांनी सांगितले. सोलापूर महानगरपालिकेचे सन 2024-25चे 1157 कोटी 23,16,401 रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी दुपारी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सादर केले. कोणतीही करवाढ नसलेले वास्तववादी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. तसेच विविध योजना राबवत असतानाच सोलापूर शहरवासियांना आवश्यक नागरी सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेच्या लोकप्रतिनिधींची मुदत मार्च 2022 मध्ये संपली. त्यामुळे त्यानंतर महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली. यामुळे सर्व अधिकार प्रशासक तथा आयुक्त यांना देण्यात आले. लोकप्रतिनिधी असताना प्रशासकीय अंदाजपत्रक महापालिका आयुक्त हे स्थायी समितीकडे सादर करत होते. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेत ते मांडत असत. त्यानंतर यावर चर्चा व सुधारणा होऊन महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये अंतिम मंजुरी देण्यात येते. परंतु सध्या प्रशासकीय राजवट असल्याने 2024-25चे अंदाजपत्रक हे प्रशासक तथा आयुक्त शीतलतेली उगले यांनी सादर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, विद्या पोळ, आशिष लोखरे, महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर, उपलेखापाल सिद्धेश्वर बोरगे, किरण जम्मा, फारुख पटणे आदी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या अंदाजपत्रकामध्ये महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख, उपसमिती यांच्या सूचना असतील तर आढावा बैठकीत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येणार आहे. दरम्यान 2022-23चे अंदाजपत्रक 1055 कोटी रुपयांचे होते. मागील 2023-24चे अंदाजपत्रक 1075 कोटी 19 लाख रुपयांचे होते. तर 2024-25चे एकूण अंदाजपत्रक 1157 कोटी 23,16,401 रुपयांचे आहे. सन 2024-25चे एकूण 1157 कोटी 23,16,401 रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये मनपा उत्पन्न महसुली विभाग 710 कोटी 72,16,401, अनुदान भांडवली विभाग 369 कोटी 71 लाख रुपये, कर्ज विभाग अंतर्गत 76 कोटी 80 लाख रुपयांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाचे हे कोणतेही करवाढ वा दरवाढ नसलेले अंदाजपत्रक आहे. कोणत्याही प्रकारची करवाढ न करता एक वास्तववादी अंदाजपत्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे कर भरणा व्हावा यासाठी चांगली सुलभ व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. या अंदाजपत्रकात विविध योजनांसाठी मनपा हिस्सा म्हणून 4,058 कोटी तरतूद करण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी स्पष्ट केले. सन 2023-24च्या आर्थिक वर्षामध्ये विविध बाबींपासून मिळणारे उत्पन्न टक्केवारीप्रमाणे मनपा करापासून उत्पन्न 139 कोटी 81 लाख रुपये 49.67%, निश्चित महसुली उत्पन्न 14 कोटी 10,38,000 1.98%, महापालिका मालमत्तेपासून भाडे उत्पन्न 22 कोटी 52 लाख 3.17%, शुल्क आणि वापरकर्ता शुल्क 106 कोटी 83 लाख 15.03%, विक्री आणि भाडे 3 कोटी 38 लाख 0.34%, महसुली अनुदान 320 कोटी 82 लाख 35,000 45.14%, गुंतवणुकीतून उत्पन्न 2 कोटी 0.28%, दिलेल्या कर्जावरील व्याज 10 लाख 0.01%, इतर 65 लाख 15,000
0.09%, पाणी पुरवठा जमा 84,36,28,000, भांडवली जमा 17,10,00,000 असे एकूण 710,69,59,60,000 रुपये असे असणार आहे। तसेच सोलापूर महापालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 10 कोटी रुपये खर्चाची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे, असेही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी स्पष्ट केले। महापालिकेच्या सर्व गाळ्यांचा भाडेपट्ट्यात नूतनीकरण करण्यात येणार असून लवकरच गाळेधारकांना महापालिका नोटिसा बजावणार असल्याचे आयुक्त शीतल तेली यांनी सांगितले। राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरातील महापालिकेच्या सर्व मेजर आणि मिनी गाळ्यांचा भाडेपट्टा नूतनीकरणाची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे। लवकरच संबंधित गाळेधारकांना याबाबतच्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। 5 नोव्हेंबर 2023च्या अध्यादेशानुसार भाडेपट्टा नूतनीकरण करण्यात येणार आहे। नवीन अध्यादेशात शासनातर्फे मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत। महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली मूल्यांकन समिती या भाडेपट्टा नूतनीकरणाची कार्यवाही करणार आहे। अप्पर आणि लोअर स्लॅबनुसार नवीन भाडेपट्टा करार ठरवण्यात येणार आहे। त्यानंतर त्याबाबत संबंधित गाळेधारकांना नोटिसा पाठवण्यात येणार आहे। सध्याचे गाळेधारक आणि महापालिका यांच्यात भविष्यातील होणारे वाद टाळण्यासाठी गाळेधारक भाडेकरूंनी नोटिसीमधील नमूद रक्कम भरायची आहे। नोटिसीत नमूद रक्कम भरल्यानंतरच महापालिका प्रशासनातर्फे संबंधित गाळेधारकास 10 वर्षांची करारवाढ देण्यात येईल, अन्यथा नाही। म्हणूनच गाळा ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल। महापालिकेच्या मालकीच्या जागेत व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांनी नोटिशीतील नमूद रक्कम भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे। महापालिका आयुक्तांच्या प्रयत्नांना यश आले असून शहरातील डायव्हिंग स्टार्ससाठी स्प्रिंग बोर्ड आणि ड्राय फिटसाठी डीपीसीतून 1.61 कोटीचा निधी मंजूर केल्याने डायव्हिंग खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे। सोलापूर शहरातील महापालिकेच्या 2 जलतरण तलावात स्प्रिंग बोर्ड व डायफिटसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 1,61,00,000 रुपयांचा निधी नाविन्यपूर्ण योजनेतून मंजूर झाला आहे। यामुळे या शहरातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्टार्सची मोठी सोय होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। सोलापूर शहरात महापालिकेचे मार्कंडेय जलतरण तलाव आणि वीर सावरकर जलतरण तलाव आहेत। या दोन्ही तलावाचे नूतनीकरण करण्यात आले, मात्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्टार्सला आवश्यक असलेले स्प्रिंग बोर्ड व ड्रायफिट आवश्यक निधी अभावी उपलब्ध नव्हते। या संदर्भात डायव्हिंग स्टार्स आणि पालकांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे मागणी केली होती। महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला। तसेच जिल्हा नियोजन समितीकडेही या संदर्भात प्रस्ताव पाठवला। अखेर जिल्हा नियोजन समितीने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत यासाठी 1,61,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। यामुळे सोलापूर शहरातील महापालिकेचे दोन्ही जलतरण तलाव आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्टारसाठी सोयीचे ठरणार आहेत। प्रॅक्टिससाठी या दोन्ही जलतरण तलावाची मोठी मदत होणार आहे। 36.26 कोटी रुपये आम्हाला लागणार आहे। याशिवाय शिक्षणावर होणारा खर्च आहे, म्हणजे आम्हाला काही अनुदान 50% शासनाकडून येतं, इतर आम्हाला महानगरपालिकेचा हिस्सा टाकावा लागतो। त्याच्यासाठी 36.56 कोटी रुपये आम्हाला लागतील। या अंदाजपत्रकात आम्ही निवडणुकीचा खर्चही एक पकडलेला आहे, तो 10 कोटी रुपये साधारणपणे निवडणुकांसाठी लागतील असे एक अंदाज पकडलाय। परिवहन विभागाला तुम्हा लोकांना माहिती असेल 2015-16 नंतर ते ज्या काही कारणांनी परिवहन व्यवस्था कोलमडली, त्यानंतर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर त्यांना अनुदान द्यावं लागतं आहे पगार आणि पेन्शनसाठी। तर याच्यासाठी 14 कोटी रुपये महानगरपालिका परिवहन विभागाला पगार पेन्शन यांच्यासाठी देणार आहे। याशिवाय रस्ते, ड्रेनेज, STPs, विद्युत यांच्या सगळ्या देखभाल, दुरुस्ती, वाहन, इंधन खर्च या सगळ्यांवरती आपल्याला मोठ्या मोठ्या बाबी सांगितल्या। तर आम्ही जे अंदाजपत्रक बनवलेलं आहे 1157 कोटी रुपये हे कर्ज, शासकीय निधी आणि महानगरपालिका असं मिळून बनवलेलं आहे आणि 710.69 कोटी रुपये हे फक्त महानगरपालिकेचं अंदाजपत्रक आम्ही बनवलं आहे। हे जे अंदाजपत्रक बनवलंय तर त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, म्हणजे शासकीय निधीमधून काय प्रकारची कामं, हे जे मी सांगितलं ते महानगरपालिकेचा खर्च तुम्हाला सांगितलं। पिवळसर पाणी पिण्यायोग्य, मात्र खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे। शुद्धीकरण प्रक्रिया झालेले पाणी शहरातील नागरिकांपर्यंत पोहोच झाल्यानंतर पाण्यास फिकट पिवळसर रंग येत आहे। ते पाणी पिण्यायोग्य आहे। पाणी जरी पिण्यायोग्य असले तरी खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून उकळून
उकळून घ्यावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे. सोलापूर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी इंटकवेल येथे येणारे कच्चे पाणी हे कमी गुणवत्तेचे असल्याने शुद्धीकरण प्रक्रिया झालेले पाणी नागरिकांपर्यंत पोहोच झाल्यानंतर पाण्यास फिकट पिवळसर रंग येत आहे. भीमा नदीतून येणारे कच्च्या पाण्याची पाहणी करण्यात आली असता पाण्यामध्ये सूक्ष्म अल्गीचे प्रमाण जास्त दिसून आले. यावर्षी कमी पाऊस झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने व ओव्हरफ्लो न झाल्याने धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शेवाळाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वीचेच पाणी धरणात साठून राहिलेले असल्याने व तसेच औज बंधारा येथील ओव्हरफ्लो न झाल्याने पाण्यात सूक्ष्म अल्गीचे व सस्पेंडेड पार्टिकल्सचे प्रमाण वाढले आहे. तसेच गेल्या 8 दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने पाण्यातील सूक्ष्म अल्गीचे प्रमाण वाढल्याने पाण्याची गुणवत्ताबाबत शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर पाणी पिण्यायोग्य असल्याचे निदर्शनास आले. पाणी जरी पिण्यायोग्य असले तरी खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून उकळून प्यावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे. महापालिका परिवहन उपक्रमाचे 58.19 कोटीचे अंदाजपत्रक व्यवस्थापक विद्या पौळ यांनी आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे सुपूर्द केले. सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाचे 2024-25 चे 58 कोटी 19 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये महापालिकेकडून 14 कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे. सन 2023-24 चे मागील अंदाजपत्रक 59 कोटी 31 लाख रुपयांचे होते. मागील 21 वर्षात परिवहन उपक्रमाला प्रलंबित असलेले पोलीस कर्मचारी प्रवास अनुदान मिळाले नव्हते, ते प्राप्त झाले. सन 2023-24 च्या अंदाजपत्रकातील तरतुदीमध्ये 3 कोटी 54 लाख रुपये पोलीस अनुदान रक्कम परिवहनकडील कर्मचाऱ्यांना थकीत वेतन वाटप करण्यात आली. परिवहनकडील सेवकांच्या कार्यरत सेवकांच्या 16 महिन्यांच्या थकीत वेतनापोटी 8 कोटी 2 लाख रुपये व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमेसाठी 1 कोटी रुपये अनुदान महापालिकेकडून प्राप्त झाले आहे. अपघाती केसेस निकाली काढण्यात आल्या. दरम्यान आजपर्यंत न्यायालयीन 185 दावे निकाली काढण्यात आले आहेत. सध्या एकूण 35 बसेस मार्गावर धावत आहेत. माघवारी पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण कुरुल येथे उत्साहात संपन्न झाले. माघवारी पालखी सोहळा 2024 माघ शुद्ध षष्ठीला सुरुवात झाली. तिऱ्हे मार्ग पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या दिंड्यांचे अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूरच्या वतीने एकत्रीकरण करून पाटकर वस्ती कुरुल तालुका मोहोळ येथे दरवर्षीप्रमाणे भव्य गोल रिंगण सोहळा संपन्न झाला असून कुरुल ग्रामस्थांच्या वतीने या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. दिंडीतील सर्व भाविकांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तदनंतर रिंगणाचे अश्व मुख्य स्थळावर आणण्यात आले. कुरुल भजनी मंडळाच्या वतीने आणि साम बाबा खोपडे, तानाजी महाराज बेलेराव, दगडू डोंगरे यांच्या हस्ते पालखी व अश्वाचे पूजन करण्यात आले. दिंडी प्रमुख व वेणेकरी महाराजांचा संयोजकांकडून सत्कार करण्यात आला. पंढरीची वारी जयाची एकुळी लागो मज, त्याची पायधुळी लागो मज या उक्तीप्रमाणे वारकरी महिमा अगाध असून निष्ठेने सर्व वारकरी पायी चालत जात असताना ज्ञानोबा तुकाराम हे भजन अखंड चालू असते. अखिल भाविक वारकरी मंडळ पालखी सोहळा समिती अध्यक्ष संजय पाटील, संजय पवार, ज्योतिराम चांगभले, सुरेश पोखरकर, सचिन गायकवाड, गोरख शिंदे आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि गोल रिंगण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. परिसराला पंढरीचे रूप प्राप्त झाले होते, परंतु ध्वजाधारी भाविकांचे उत्साहात रिंगण पूर्ण झाले. मृदुंग टाळकरी भाविकांचे रिंगणही पूर्ण झाल्यानंतर तुळसधारी महिलांचे रिंगण पूर्ण झाले. तपवृद्ध असणारे विणेकरांचे रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्वाच्या रिंगणाला सुरुवात झाली आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. ज्ञानोबा तुकाराम या नामाच्या गजरात रिंगण पूर्ण झाले आणि पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. महिलांचा प्रतिसाद चांगला होता. कुरुल व पंचक्रोशीतील भाविकांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळ, ग्रामपंचायत कुरुल व माणिक पाटील, शत्रुघ्न जाधव, महादेव महाराज माळी, कुरुल ग्रामस्थ, हनुमान भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा राज्य संघटनेची राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक सोलापूर जिल्हा परिषदमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष YP कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा राज्य संघटनेची राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक सोलापूर जिल्हा परिषदेत
दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी यशवंतराव सभागृह येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले असून त्याकरिता राज्याचे उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे मंडळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच राज्याध्यक्ष अरुण खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक जयसिंगपुरे, संजय उपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार असून यावेळी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात चर्चा होणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष YP कांबळे यांनी दिली। जिल्ह्यातील प्रश्न, NRHMच्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे तसेच जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे, तर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे सरचिटणीस समीर शेख यांनी केले आहे। मी श्री YP कांबळे, जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटना जिल्हा अध्यक्ष। मी आज मीडियाद्वारे प्रसिद्धी करत आहे की दिनांक 18/2/2024 रोजी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा राज्य संघटनेचे कार्यकारिणी मीटिंग हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले आहे। तसेच जिल्हा परिषद आरोग्य सेवा नूतन कार्यकारिणी बी निवड त्याच दिवशी होणार आहे। तर या प्रसंगी महाराष्ट्राचे उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। तसेच महाराष्ट्र राज्याचे आदरणीय नेते अरुणजी खरमाटे साहेब व राज्य संघटनेचे संपूर्ण जिल्हा हे राज्य पदाधिकारी हे सुद्धा या दिवशी उपस्थित राहणार आहेत। केल्याप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांची राज्य कार्यकारिणी आणि जिल्ह्याची कार्यकारिणी निवड तसेच जिल्ह्यातील प्रश्न आणि म्हणजे कसं वेतन 5 तारखेच्या आत होणे हा महत्त्वाचा प्रश्न आणि इतर भत्ते NRHMला सेवेत कायम करणे, कारण राज्यकारिणीकांनी बी येणार आहे। त्याच्यासमोर हा NRHMमधील जे लोक आज 17-18 वर्ष झालं काम करतात त्यांनाही सेवेत सामावून घ्यावे म्हणून जे राज्यस्तरीय प्रयत्न चालू आहेत ते बाबा आणखीन जोमाने करावेत यासाठी सुद्धा चर्चा होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शिवराज्याभिषेक वर्ष आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक चित्ररथ यात्रा काढण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून शिवराज्याभिषेक चित्ररथ यात्रा काढण्यात आली। या यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पूजन करून करण्यात आली, पुढे मार्गस्थ झाली। त्यानंतर नाथकोट मैदानामध्ये गोल रिंगण करून सदरची यात्रा पुन्हा सोलापूर विद्यापीठाकडे मार्गस्थ झाली। चित्ररथ यात्रेमध्ये शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई तसेच महाराणी येसुबाई असे विविध वेशभूषा करून शिवकाळातील आठवणींना उजाळा दिला। तत्पूर्वी चित्ररथ यात्रेमध्ये शहरातील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी तलवारबाजी, लाठीकाठी असे मर्दानी खेळ सादर केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता। या प्रसंगी शहरातील विविध वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। यात्रा मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी जय, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रीकांत गायकवाड या शिवभक्ताने आपल्या दुचाकीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून ती सर्व शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे।
हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाची आज सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांना लागली असून याच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर असंख्य शिवप्रेमी शिवभक्त जयंती उत्सवाच्या तयारीमध्ये गुंतल्याचे चित्र आहे. कट्टर शिवप्रेमी शिवभक्त असणाऱ्या श्रीकांत गायकवाड या तरुणाने चक्क आपल्या दुचाकीवरच छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरीसह प्राणप्रतिष्ठापना केलेली दिसत आहे. खाली काय दरवर्षी नाविन्याने शिवजयंती साजरी करणारा श्रीकांत गायकवाड यावर्षी देखील सर्व शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. रायगडावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीप्रमाणेच ही मूर्ती श्रीकांत गायकवाड यांनी आपल्या दुचाकीवर स्थापित केली आहे. छत्रपतींच्या मूर्तीभोवती लाकडी मेघडंबरी कोरीव कामाने आकर्षक दिसत आहे. मनोहारी रोषणाई यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लक्षवेधी भासत आहे. सदरची प्रतिमा आणि मेघडंबरी दुचाकीला नटबोल्टच्या साहाय्याने फिक्स केली असल्याने चालत्या गाडीवर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला कोणताही धक्का बसत नाही. दरम्यान याबाबत शिवप्रेमी श्रीकांत गायकवाड यांनी अधिक माहिती देताना दरवर्षी शिवजयंतीनिमित्त विविध सजावट करत असल्याचे सांगितले. एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना चक्क एका दुचाकीवरच केल्याने शिवप्रेमी शिवभक्त श्रीकांत गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे. माझं नाव श्रीकांत चंद्रकांत गायकवाड. मी राहणार इंजिमिल चाळीतला आहे. यावेळेस शिवजयंतीनिमित्त मी माझ्या टू व्हीलर वेस्पा गाडीवर महाराजांची आपलं रायगडावरील मेघडंबरीचा डेकोरेशन केलेलं आहे. शिवाजी महाराज जयंतीच्या वेळेस मी दरवेळेस गेल्या 5-6 वर्षापासून गणपती जसं आपण घरामध्ये साजरा करतो गणेश उत्सव, तसं मी शिवजयंती साजरा करतो. माझ्या गाडीवर शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली आहे आणि मेघडंबरी बसवलेली आहे. मेघडंबरीला लाईटीची रोषणाई केलेली आहे व लेसनी वगैरे स्टोन्सनी वगैरे त्याच्या सजावट केलेला आहे. सगळं स्वतः घरातच केलंय का? हो, स्वतः केलेलं आहे मी घरामध्ये. त्याला किती दिवस लागले बनवायला? 8 दिवस झाले. मी यासाठी एक वस्तू गोळा करून तयार केलेला आहे. स्वराज सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 394व्या शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सोलापूर शहर जिल्हा लाठीकाठी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लाठी स्पर्धेत काठ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. या लाठीकाठी स्पर्धेत शहरातील विविध शाळेच्या व महाविद्यालयांच्या जवळपास 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा पोलीस कल्याण केंद्र येथे पार पडल्या. सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी एकम लाठी, द्वेय लाठी, पंच आणिखा, काठ पवित्रा, द्वेय आणिखा अशा उत्कृष्ट विविध पारंपरिक मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. या प्रात्यक्षिकांबद्दल उपस्थित विविध मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख, सोलापूर शहर जिल्हा लाठीकाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवराम भोसले, जिल्हा सचिव तथा आंतरराष्ट्रीय पंच अश्विन कडलासकर, जिल्हा सहसचिव व महिला प्रशिक्षिका तथा राष्ट्रीय पंच अंजना कडलासकर, प्रशिक्षक राष्ट्रीय पंच राहुल भोसले, प्रशिक्षक अमर भोसले, सदस्य भाऊसाहेब भोसले, रणजित भिसे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते. सरकारी रिव्हॉल्व्हरने खुनी हल्ला केल्याप्रकरणी नागपूर मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि पिंपरी चिंचवड कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारी रिव्हॉल्व्हरने खुनी हल्ला केल्याप्रकरणी नागपूर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मूळ सोलापूरमधील रहिवासी असणाऱ्या मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि पिंपरी चिंचवड कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांना 15 फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश शासनाचे कार्यसन अधिकारी जयसेन इंगोले यांनी काढला आहे. तर अहमदनगर आरटीओ कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश 6 फेब्रुवारी रोजी सहपरिवहन आयुक्त संजय मैत्रवार यांनी काढला आहे. या दोघांवर नागपूर शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात कलम 307-201 भारतीय दंडविधान संहिता 325 अन्वये 12 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली, पण पोलीस तपासात खरा प्रकार उघडकीस आला. या गोळीबाराच्या घटनेमागे फ्लाइंग स्क्वॉडने गोळा केलेला पैसा हेच कारण असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गायकवाड हे पूर्वी शेजवळ यांच्या देखरेखीखाली भरारी पथकात काम करत होते. त्यातून त्यांनी हा निधी गोळा केला. या निधी संकलनावरून दोघात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. उत्सवप्रिय सोलापूरला शिस्त आणि संस्कृतीची जोड परमवैभवी करेल असा विश्वास पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा या होत्या. आपण आनंद द्विगुणित करावा आणि तो आल्हाददायक असावा असे ते म्हणाले. डॉल्बी नाही तर पारंपरिक वाद्ये ही आपली संस्कृती आहे याचा सर्वत्र गांभीर्यपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. केवळ आपण साक्षर असून उपयोग नाही तर संस्काराने सुशिक्षित होणे अत्यंत गरजेचे आहे. सुसंस्कारित समाजाचा दबावगट आवश्यक आहे. तोच हे परिवर्तन घडवून आणू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांनी सोलापूरची ओळख आणि गौरवपूर्ण परंपरा सांगितली. प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रोटेरियन दीपक आर्वे यांनी करून दिला. क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर माखीजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटेरियन सुनील दावडा यांनी केले. कार्यक्रमास क्लबचे सचिव स्वप्नील कोलगुंडे, रोटेरियन सुनील दावडा, डॉक्टर सुनील वैद्य, डॉक्टर सचिन जम्मा, डॉक्टर वाले, युगंधर शिंदे, डॉक्टर बाळासाहेब शितोळे, डॉक्टर ललिता शितोळे, राजीव देसाई, स्वप्नील शेठ, संजय चौगुले, दौलत सीताफळे, विवेक खमितकर, आसावरी सराफ, क्षितिजा गाताडे, गंगाधर मधभावी आदी उपस्थित होते. मनोज जरांगे यांच्या उपोषण समर्थनार्थ बिडकीन येथे सकल मराठा बांधवांचे रस्ता रोको आंदोलन तसेच अनेकांनी मुंडन केले. पैठण तालुक्यातील बिडकीन येथे सकल मराठा बांधवांनी संभाजीनगर पैठण महामार्गावर बसून रास्ता रोको व मुंडन आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसार माध्यमांसमोर मराठा समाजाच्या आरक्षणावर केलेले भाष्य हे गोलमोल असल्याचे मराठा आंदोलकांचे मत असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज रोजी 8वा दिवस उजाडला असून सरकारने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. उलट सरकारने 16 फेब्रुवारीचे नियोजित अधिवेशन मुद्दाम 20 फेब्रुवारी रोजी पुढे ढकलले आहे. शासन अशा प्रकारे मनोज जरांगे यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाविषयी शासनाच्या दुटप्पीपणाचा निषेध करत राजेंद्र चव्हाण, मनोज मुरदारे, आप्पासाहेब जाधव आदींसह आंदोलकांनी मुंडन केले. विजय शेजूळ, विकास गोरडे, सचिन हाडे, किरण गुजर, काकासाहेब टेके, ग्रामपंचायत सदस्य सागर फरताळे,
विजय शेळके, भगवान शिंदे आदींसह शेकडो सकल मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी बिडकीन पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले व तात्काळ वरिष्ठांना आंदोलकांचे निवेदन पाठवले। आंदोलनाप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स केली आहे। मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या हातामध्ये वाटण्याची अक्षता दिल्या। बस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे त्या अहवालावर चर्चा केली जाणार आहे। सगळे जोर हा विषय मुख्यमंत्र्यांनी सज्जत बाजूला केलेला आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। या धोकेबाज सरकारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय। धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलनाची तीव्रता वाढल्याने बस वाहतूक बंद झाली असून दिनांक 17 फेब्रुवारी रोजी नळदुर्ग बस स्थानकात बस येत नसल्याने बस स्थानकात शुकशुकाट दिसून येत होता। धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलनाची तीव्रता वाढल्याने बस वाहतूक बंद झाली असून 17 फेब्रुवारी रोजी नळदुर्ग बस स्थानकात बस येत नसल्याने बस स्थानकात शुकशुकाट दिसून येत होता। बस वाहतूक बंद झाल्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे। सध्या परीक्षेचे दिवस असून 18 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, मात्र गेल्या 2 दिवसांपासून ग्रामीण भागातील बस वाहतूक पूर्णपणे बंद आहे। याचा फटका प्रवाशांसह विद्यार्थ्यांना बसत आहे। मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मराठा आंदोलक धाराशिव जिल्ह्यात तीव्र आंदोलन करत आहेत। या आंदोलनादरम्यान 2 बस गाड्या जाळण्यात आल्या, त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील बस वाहतूक ठप्प झाली आहे। एरवी कायम प्रवासी तसेच बस गाड्यांची कायम गर्दी असणाऱ्या नळदुर्ग बस स्थानकात गेल्या 2 दिवसांपासून शुकशुकाट दिसत आहे। गेल्या 2 दिवसांपासून ग्रामीण भागातील बस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जे विद्यार्थी नळदुर्ग, तुळजापूरसह इतर ठिकाणी शिक्षणासाठी जातात त्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। कारण बस वाहतूक बंद झाल्याने व ग्रामीण भागात वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा तसेच महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। 18 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, त्याचबरोबर येणाऱ्या काळात 12वी आणि 10वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, त्याचबरोबर विद्यापीठाच्याही परीक्षा सुरू होणार आहेत। त्यामुळे बस वाहतूक लवकर पूर्ववत होणे गरजेचे आहे। आंदोलकांनी आंदोलन शांततेत करून आंदोलनाचा बस वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे। मराठा आंदोलक आक्रमक झाले असून तुळजापूर अक्कलकोट रस्त्यावर मंगरुळ येथे रास्ता रोको करत टायर जाळून शासनाचा निषेध केला। सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून काही ठिकाणी साखळी उपोषण, बाजारपेठ बंद, आमरण उपोषण सुरू असून तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगळूर येथे तुळजापूर अक्कलकोट रस्त्यावर तब्बल 2.5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व टायर जाळून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। मराठा आंदोलक अतिशय आक्रमक झाल्याचे यावेळी पाहावयास मिळाले, त्यामुळे जवळपास 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधूनच आरक्षण संबंधात गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। या संदर्भात सगळे सोयरे निजामकालीन गॅजेट आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। त्यांच्या मागण्या व उपोषणास पाठिंबा देण्यासाठी 16 फेब्रुवारी तुळजापूर येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या जवळच्या रस्त्यावर मंगरुळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने भाविक बराच वेळ ताटकाळत थांबले होते। मराठा आंदोलकांनी यावेळी 1 मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा व भाजप नेते नारायण राणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून रस्ता दणाणून सोडला। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस वैभव देशमुख वाघुलकर भागवत यांनी चोख बंदोबस्त लावला होता। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आमच्या मागण्या मान्य करा।
चंद्रकांत हंडोरे यांची राज्यसभेत खासदारपदी निवड झाल्याबद्दल उमरगामध्ये जल्लोष करण्यात आला। चंद्रकांत हंडोरे यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यामुळे उमरगा शहरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाईचे वाटप करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या 2008 बॅचचा पोलीस दलात 15 वर्ष पूर्ती झाल्याबद्दल स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात सन 2008 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक व सध्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निवड केलेल्या पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांना पोलीस खात्यात 15 वर्ष सेवापूर्ती झाल्याबद्दल 2008 बॅचचे अंमलदार यांनी 11 फेब्रुवारी रविवार रोजी दौलताबाद किल्ला येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केला होता। पोलीस हे नेहमी धावपळीच्या व कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तात कायम ताणतणावात असतात। त्यांनी वेळात वेळ काढून सर्व पोलीस अंमलदार यांना एकत्र जमा करून एकमेकांच्या सुखदुःखाची चर्चा केली। एक दुसऱ्यांचे चांगले वाईट अनुभव सांगण्यात आले। जे पोलीस कर्मचारी मयत झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। सदर कार्यक्रमास पोलीस हवालदार योगेश खमाट, सुनील दांडगे, वाल्मिक निकम, जाकीर शेख, सिद्धार्थ सदावर्ते, गणेश पाटील, योगेश झालटे, आसिफ शेख, इम्रान सय्यद, युनुस शेख, राम नवते, कपिल बनकर, सुनील बनकर, सुनील दाभाडे, कृष्णा उगले, टारपे, राम जाधव, भिकन, विशाल भालेराव, मनोज कुलकर्णी, राजू तेलगोटे, भुसारे, शिवनाथ सरोदे तसेच कर्मचारी हजर होते। 2008 मधील महिला पोलीस सोनाली कुंदे, रोहिणी पवार, शीतल गायकवाड, वर्षा कबाडे, ज्योती परळे, सविता पिंगट, शोकांता भुरे, राधिका कोहकडे, सुजाता दांडत, प्रणिता साळवे, सुरेखा सौंदरमल, वंदना घुशिंगे, सुरेखा वाघ, सविता जायभाय, अस्मिता खरात, प्रियंका नागवे, सीमा जाधव, जानका घुके, लंका ढोले, रुपाली बागल, शर्मिला मगरे या महिलांनी आपले पोलीस दलातील कर्तव्य व संसाराचा गाडा चालवत मित्रमैत्रिणींना भेटून छान प्रकारे स्नेहसंमेलनाला हजेरी लावली। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। या बातम्यांसह इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात। महापालिकेचे अंदाजपत्रक कोणतीही करवाढ नसलेले वास्तववादी अंदाजपत्रक। आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांची माहिती। महापालिकेच्या गाळेधारकांना महापालिका प्रशासन नोटिसा बजावणार। गाळ्यांचा भाडेपट्टा नूतनीकरण करण्याचे दिले संकेत। पिवळसर पाणी पिण्यायोग्य, मात्र खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून प्यावे। आयुक्त शीतल तेली उगले यांचे शहरवासियांना आवाहन। आणि छत्रपती शिवाजी महाराज अवतरले 2 व्हीलरवर। शिवप्रेमी श्रीकांत गायकवाड यांची शिवजयंती निमित्त अनोखी भक्ती। या बातम्यांसह इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।